तर नमस्कार मित्रांनो, बादलला घेऊन आलो आहे मी तळ्याकडल्या शेतात. त्याला मी आज एकट्यालाच आणलं आहे. बादलला मी एकटाच घेऊन आलो आहे. तर त्याचे अलीकडचे पाय बांधलेत दोन्ही, म्हणजे अलीकडच्याच बाजूचे दोन्ही पाय एकमेकांना बांधलेत आणि त्याचा लगाम काढून त्याला चारायला बांधले. त्याला घेऊन आलो आहे मी. हे बघा आपलं तलाव तळ्याकडच्या शेतात घेऊन आलो आहे. मला ऊस तोडायचा होता, पण आपली बैलगाडी ना आपल्या शेजाऱ्यांनी नेली. मग बैलगाडी नव्हती, तर त्याला म्हणलं आता बादलला घेऊन जाऊ, मग त्याला पण तिकडं चारायला बांधू. मग येताना त्याची पाय बांधायची रस्सी आणली, परत त्याला चारायला बांधायला एक लालकी रस्सी आणली. मग त्या 2 रस्त्या घेऊन आलो होतो मी. अरे यार, तिने पाय तो त्या रस्सीत अडकवला. तो पण शांत खातच नाही, सारखी बळबळ करतोय, पण पाय काढीन तो. त्याला चारायला बांधायची सवय ना. आता 2-3 दिवस मी त्याला बांधलं पण होतं, म्हणजे आपल्या लिंबाच्या झाडाला बांधलं होतं. तिथे जवळ चारायला बांधायला. अडकतोय का वगैरे माझ्या लक्षात आलं, पण तो अडकत वगैरे नाही, तसं काय नाही. आणि त्यांनी घरी पण खाल्लेलं आहे, पण इथं खायला थोडंफार चरायला आवडतं त्याला. आता समोर इथं मी 10-12 ऊस तोडलं. हे बघा इकडं अशा. पण हा काय, मी शेवटच्या कडीकून ऊस तोडायला चालू केलं ना. इकडं जरा बारीक बारीक ऊस आहे आणि तिकडंच मोठाला आहे, तर त्याच्यामुळे इथं जास्त एरियामधला ऊस कापावा लागतोय. तर एवढा ऊस तोडला आहे मी, आणि बादल आणखीन खातोयच. आत्ता घास माझं बोलणं ऐकून वर तोंड केलं त्याने. बघा इकडं खातोय तो. बघा हा बादल, त्याचा लगाम इकडे टाकलाय मी. तो इथं खातोय शांतपैकी. गवत पण आहे त्याला चांगलं खायला. मित्रांनो, आजचा व्हिडिओ छोटाच येईल बरं का. उद्याच्याला मोठा व्हिडिओ बनवतो. उद्या मला बैलगाड्या शर्यत बघायला जायचं ना, तर शर्यतीचा अर्ध्या तासाचा व्हिडिओ बनवतो, म्हणजे 2 15-15 मिनटाचे. 2 दिवस झालं, एकतर व्हिडिओला सुट्टीच होती 2 दिवस, परत 2 दिवस लय छोटाले व्हिडिओ आले. बादल कसं खाते आता. हा मला यूज टू झाला आहे. आता ह्याचं ना मोरकी काढून टाकीन मी, म्हणजे एकदा गळ्यातला कंडा आणखीन छोटा बारीक करतो, टाईट करतो आणि मोरकी काढून टाकतो. म्हणजे बाहेर कुठे यायचं असेल तरच मोरकी घालायची, नाही तर त्याच्या जागा आपण मोरकी काढूनच टाकू. त्याला चांगली दिसत पण नाही ती. कसं गवत घेऊन खातोय. बैल तर एवढं बारीक खात पण नाहीत. सर आता परत 2-3 मुळ्या जास्तीच्या तोडल्या तुम्ही. तर बादल खातोयच आणखीन, पण त्याला आता घरी घेऊन जातो, कारण की मला परत बैलगाडी आणायची ऊस न्यायला. त्याच्यामुळे आता बादलला घेऊन जातो मी घरी. चला आता दिवस मावायला लागला, परत बैलगाडी आणायची. आता ह्याला घेऊन चाललो. तर नॉर्मल पळू पण देतोय मी ह्याला, कारण मला आता सवय झाली थोडी बॅलन्स करायची. जास्त चौपाय नाही पळून देत, उगं थोडंसं हलकं पळू देतोय. बघा असा पळतोय तो. तर मित्रांनो, रस्त्यात भेटला होता भैडू. मी येताना तो त्याच्या शेतात गेला होता, पण आता आला भैडू. लय पळवतो ह्याला भैडू, खरा आनंद घेतो. बघा आता भैडूला बघा कसं पळतंय 4 पाय. पण मी आपला स्लोली घेत असतो त्याला दम, आणि हळूहळू घ्यायचं. म्हणजे जरा जास्त वजन आहे, मला बॅलन्स पण एवढं म्हणजे येतं बऱ्यापैकी, पण हिंमत होत नाही, जास्त पडायची भीती वाटते. पण तसं बादल पाडतच नाही. जर तो पाडणारा असता तर त्याने आतापर्यंत मला पाडला असतं, पण बादल पाडणारा नाही. मस्त आता इथपर्यंत आलतो मी. मग इथं भैडू होता, मग परत भैडूनी घेतलं. मग मी चलत त्या घरापर्यंत जातो, कारण की आता भैडू लय वेळ भैडूकर राहून दिलं असतं, पण मला ऊस आणायला जायचं, म्हणजे बैलगाडी घेऊन यायचं ऊस आणायला. त्याच्यामुळे आता लगेच बादलला घेऊन जातो घरी. बास आता भैडू खेळाय थोडं. बरं इकडे घेऊन जा, इकडे खाली घेऊन जा, खाली. बादल चल, भैडू हुसकर थोडं मागून. चालते राव. मोशीन बी चांगली हिंमत करतोय की. ते काय होते रे, ते आता जुनं झालं ना, ते माणसं ओळखायला लागली. भैडूला चांगलं चालतो, पण काय अडचण नाही. ते इकडे जाताना चलन चांगला. ते रस्त्याने जायचं इकडे. हो ना, ते माझा आवाज आणि ते जा चलवून ना त्याला. चला थोडासा उशीर झाला, पण ऊस घेऊन आलो मी. बघा हे साठ्याबरोबर एवढा ऊस आणलाय. 2 दिवसाचा ऊस आणलाय, म्हणजे उद्या तर इथं मी नाही ना, त्याच्यामुळे 2 दिवसाचा आणलाय खट्या. मित्रांनो, हे आपलं जेवण आहे आजचं. आपण कधीतरी असं पण बनवत असतं जेवण. आणि जेवायचं मी एकटाच राहिलो आहे. भैया पप्पा जेवलेत आणि आई बहिणी पण जेवले. जेवायचं मी एकटाच राहिलो होतो. मला जरा काम होतं, तर त्याच्यामुळे माझ्या कामाला उशीर झाला. नाहीतर आम्ही सगळे सोबतच जेवतो.
फक्त आज मला एकट्याला उशीर झाला आणि माझ्यासाठी तर कोणी म्हणजे लय उशीर असेल तर कोणी थांबत नाही. आज मला जेवायला उशीर झाला, 8:30 वाजलेत आणि 2 दिवस व्हिडिओला गॅप पडला ना. आता उद्यापासून मी मोठाले म्हणजे चांगले आणि मोठाले व्हिडिओ बनवेन. म्हणजे मी काम करताना दाखवायचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ 12 मिनटाच्या प्लस बनवेन उद्यापासून. 2 दिवस थोडासा मध्ये पडला गॅप आणि एक तर लय छोटा व्हिडिओ बनवला मी. तर चला आता जेवण करून घेतो, आधीच उशीर झाला आहे. मित्रांनो आता चालू आहे बघा, इकडं भिजवायचं चालू आहे. आता भुईमुग भिजवायचं चालू आहे. ह्या भुईमुगात कुठं कुठं मक्का आलेली, आंब्याचे झाडं भिजून झालेत, मेथी घास भिजून झालं आहे. आता भुईमुगाच्या शेतात पाणी आहे. म्हणजे आजच ना बरं का, मागच्या 2 दिवस झाले मी दारे धरतो रात्रीचे, त्याच्यामुळेच दिवसभर झोप राहते डोळ्यात, त्याच्यामुळं गडबड होती. पलीकडं मेथी घास काल भिजून घेतला आहे. परत त्यानंतर भुईमुगात पाणी लावलं होतं काल. आता भुईमुग अर्धा भिजून झाला आहे. आता परत इकडे भुईमुगातच पाणी लावलं आहे. आंब्याचं झाडं काल आणि आज 2 दिवसात भिजून घेतले. हा भुईमुग भिजून झाल्यानंतर मका भिजवायची. मका भिजून झालं परत ते मोठं कडवळ भिजवायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हे मोठं कडवळ झाल्यानंतर आपलं छोटं जे ज्वारी पेरली ना तर ती भिजवायची. पण आहे म्हणजे आता रात्रीचं भिजवायला फक्त ऊस कंपल्सरी भिजवावा लागतो. आंब्याच्या झाडांना हे शेवटचं पाणी आहे. मग त्याच्यानंतर काय नाही, फक्त भुईमुग मका आणि मेथी घास तर कंटिन्यू भिजवावं लागतं बरं का. पण हे दोनच शेतातलं भिजवणं आहे नंतर. आणि नेपियरचे दारे सोपे आहेत, एवढे काय अवघड आहेत नेपियरचे, कारण की एक बोर स्पेशल नेपियरमध्ये राहतो आणि घरासमोर आहे ना, तर त्याच्यामुळे तिथली दारे लगेच बदलता येतात आणि झोपता येतात. नेपियरचं भिजवणं एवढं काय अवघड नाही. आता भिजवणं थोडंच उन्हाळ्यात आपल्याकडे